गावरान पद्धतीने आज आपण पिठलं बघणार आहोत. त्याच्यासाठी हिरवी मिरची आणि लसूण घेतलेला आहे. मिक्सरच्या जारमध्ये ॲड करूया. अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा ओवा टाकायचा आहे. 1 चमचा मीठ टाकून जाडसर असं वाटण करून घेऊया. 1 वाटी बेसन, 1 वाटी पाणी घ्यायचं आहे आणि गुठळ्या न होता अशा प्रकारे फेटून घ्यायचं आहे. फोडणीसाठी मोठ्या चमच्याने 2 चमचे तेल टाकायचं आहे. त्याच्यामध्ये मोहरी, जिरे टाकूया. कढीपत्ता टाकायचा आहे. 3 मीडियम साईजचे कांदे, त्याच्यानंतरनं बारीक केलेलं वाटण टाकू आणि लालसर रंग येईपर्यंत परतून घेऊया. त्याच्यानंतरनं यामध्येच अर्धा चमचा हळद, कोथिंबीर टाकायची अर्धी वाटी, एखादा मिनिटभर परतून घेऊया. मिक्स केलेलं बेसन टाकायचं आहे आणि एखादा मिनिटभर हे परतून घ्यायचं आहे. फुल व्हिडिओ माझ्या चॅनलवरती मिळून जाईल. यामध्येच त्याच वाटीने 3 वाटी पाणी टाकायचं आहे. सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि 5 मिनिटं असंच याला मीडियम गॅस करून शिजवायचं आहे. 5 मिनिटानंतरनं प्लेट झाकायचं आहे आणि बारीक गॅस करून 5 ते 6 मिनिटं शिजवायचं. अशा प्रकारे आपलं बेसन तयार आहे. साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये